हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल। आणि हा माझा माहेरवरून आल्याच्या नंतरचा व्हिडिओ आहे। जसं की मी आधीचा व्हिडिओ शेअर केला, तुम्ही आत्ता रिसेंट 2 व्हिडिओ टाकलेत ते पहा जरूर। तर आल्या हा असा सगळा पसारा होता आणि घर बरेच दिवस बंद होतं, मग फ्रीज पण मला आवरायचं आहे, सगळंच आवरायचं आहे। तर आजचं सगळं क्लिनिंगमध्येच 2-3 दिवस जाणार आहेत आणि मनूच्या स्कूलची जी आहे तयारी करायची। तर हा जूनमधला व्लॉग आहे, जेव्हा आम्ही रिटर्न आलो होतो आणि तिकडून गावाकडून बरंच काही सामान, जसं की आता हे कांदे आहेत, भरपूर सारे आंबे आणले होते आणि बरंच सारं सामान एकदम मी आणून ठेवते, जसं की तांदूळ वगैरे। हा हॉल आहे आणि होम टूरसाठी मला खूप जणांनी विचारलं, पण मी ते आता निवांत दिवाळीत शेअर करेल किंवा पॉसिबल होईल तसं मी शेअर करेल। मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंच की माझी 7 मंथ जे आहे प्रेग्नेन्सी चालू आहे, 8 मंथ चालू झालं आहे। तर त्यानुसार मला जसं जमेल तसे मी व्हिडिओज वीकमधून एकदा टाकेल। आणि गॅलरीमध्ये वरती काहीतरी काम झालं, त्यामुळे गॅलरीमध्ये असं सगळं जे आहे धूळ वगैरे आलेली आहे, ते पण मला धुवून घ्यावं लागेल। आणि आता मला सगळ्यालाच मेड लावायचे, तर मी जे आहे झाडू, फरशी, भांडे आणि थोडंसं हेल्प म्हणून किचनमध्ये हेल्पर लावणार आहे। तर हे बघा, इथे तांदूळ आणि किचनला देखील एक गॅलरी आहे, तिकडे पण सगळा पसारा धुवायचा, सगळ्या वस्तू मी इकडे नेऊन ठेवल्यात। तर असं सगळं आहे। आल्या पहिले मी किचनचा ओटा साफ केला, जे पण सामान आणायचं होतं ते आणलं। आणि व्हेज बनवायची सगळ्यात फेवरेट भाजी पनीरची भाजी आहे, तर आता पनीरचीच भाजी बनवणार आहे। आणि मॅक्झिमम वीकमधून एकदा 2दा पनीरची भाजी तिच्यासाठी स्पेशली होतेच। नॉनव्हेज मी खात नाही, मी खायला बंद केलं आहे। मी या 2025 पासून नॉनव्हेज खायचं मी बंद केलं आहे। सो मनवासाठी आणते, करते मनवासाठी आणि तिच्या पप्पांसाठी, पण मी नाही खात। आणि व्हेज जे आहे, व्हेजमध्ये फार कमी जे आहे भाज्या तिला आवडतात, त्यातल्या त्यात पनीर हे जास्त आवडीचं आहे तिचं। पनीर असले की ती चांगली पोट भरून जेवण करते व्यवस्थित। तर पनीरची भाजी बेसिकली जसं आपण बटर पनीर बनवतो, टोमॅटो, कांदा आणि आलं लसूणची पेस्ट बनवून। सो हा व्हिडिओ मी केला त्यावेळी जून मंथ चालू होता, त्यावेळी काही माझं प्रेग्नेन्सी आहे असं दिसत नव्हतं। तर तुम्हाला प्रश्न पडेल की व्हिडिओमध्ये काहीच दिसत नाही आहे, तर हा जुना ब्लॉग आहे त्यामुळे यात दिसत नाही आहे। आत्ता सध्या मला 7 मंथ चालू आहे आणि ते तुम्हाला नवीन जे पुढच्या महिन्यात व्हिडिओज येतील त्यात मी शेअर करेलच माझं जे रूटीन आहे किंवा डाएट म्हणा काय मी घेतलं असेल ते। आणि याच्या अगोदरचे जे व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी शूट केलेले होते ते मी सध्या टाकत आहे।
अगोदर मी बटर घालून घेतलंय आणि थोडंसंच तेल घातलंय, बटर थोडं जास्त घातलंय. त्यात जिऱ्याची फोडणी दिली. सगळ्यात पहिले कांदा, आलं लसूणची पेस्ट जी आहे छान परतून घेणार आणि मग टोमॅटोची पेस्ट बनवून ती त्याच्यामध्ये परतून घेणार. तर तुम्ही आता पनीरची भाजी बनवताना कोणी कोणी मलाई टाकतं, क्रीम टाकतं, फ्रेश क्रीम. मी इथे काजूची पेस्ट करून टाकते. तर काजूची पेस्ट वेगळी तयार होत नाही, बारीक होत नाहीत व्यवस्थित काजू, त्यामुळे मी टोमॅटोमध्ये जे आहेत काजू टाकून त्याची पेस्ट बनवून घेणार आहे. कांदा छान परतून झाला की त्यामध्ये ही पेस्ट टाकायची काजू आणि टोमॅटोची. भाजी टेस्टी होण्याचं कारण आपलं परतण्याचं जे पद्धत आहे ना त्याच्यावर असतं. छान असं परतून घेतलं की छान भाजी होते. तर हे सगळे तिखट मसाले पापड हे सगळं आई देते मला पहिल्यापासून आणि हे पण आईनेच आणलेलं आहे. तर यावेळेचं तिखट खूप छान आहे, कलर पण आहे आणि चवीला पण छान मिरच्या होत्या. तर चवीला पण म्हणजे छान तिखट आहे भरपूर कलर बरोबरच. तर इथे थोडंसं मी हळद आणि तिखट टाकलं आहे, थोडीशी साखर, मीठ चवीनुसार आणि लाल तिखट. आणि मग नंतर माझ्याकडे ॲक्च्युली आले तेव्हा मी पाहिलं नाही, पनीर मसाला नव्हता, त्यामुळे मी जे आहे किचन किंग मसाला टाकला. तर नसेल तेव्हा मी दुसरे मसाले यूज करून पनीरची भाजी बनवते, विशेष काही फरक नाही पडत. इथे थोडीसं मी धने आणि जिरेची थोडी पूड टाकलेली आहे. कमी गॅसवर हे मी भरपूर वेळ परतून घेणार, जसं की तेल सुटेपर्यंत. आता छान रंग आला. हे बघा किचन किंग मसाला टाकते आणि थोडीशी कसुरी मेथी. तर पनीर मसाला टाकलं तर अजूनच छान लागतंच, पण नसेल तर किचन किंग मसाला किंवा गरम मसाला असे मसाले, त्यामध्ये तेच मसाल्याचे थोडंफार टेस्टला फरक असतो, तर टाकू शकतो आपण. आणि पाणी आपल्याला हवं तसं. तरी कमी गॅसवर भरपूर वेळ मी शिजू दिली भाजी आणि मग याच्यात कोथिंबीर घातली आहे. त्याच्याबरोबर मी जे आहे जिरा राईस लावते आहे. मी इंद्रायणी राईसच आणते, पण असं काही भाजीबरोबर असेल, जिरा राईस करायचं असेल तर मग बासमती तांदूळ वापरते. इकडे माझे काही पार्सल्स येऊन ठेवलेले होते, तर ते ओपन करायचं काम चालू आहे. आवडला का? तर मनवासाठी नवीन जो आहे टिफिन बॉक्स मागवलेला ॲमेझॉनवरून. ब्ल्यू आला पण पर्पल, हा असाच, पण खूप मोठा नाही का? एक मिनिट, एक डोळा तो डब्बा आहे, पण तो पेपर असेल ना, निघून जाईल. बघू, नको काढू, ते जाईल ना मग नंतर ते असंच दिसेल बघ, असं एक डोळा मारताना जर हा पेपर निघाला तर. आणि हे स्पून मिळालं बट, आणि हे त्याचं हे लॉक करायचं ताकी ते कुठून असं फोडू नाही शकत. फर्स्ट कंपार्टमेंट स्टीलचंच आहे, सेकंड कंपार्टमेंट आणि थर्ड कंपार्टमेंट, कंपार्टमेंट. आणि हे प्लास्टिक. ते रबर खराब नाही करायचं, त्याला लावायचं रबर ह्याला. काय नाही. सो जेवण वगैरे झालं आमचं आणि मनवाची बॅग भरायचं काम चालू आहे. मनाला अशा छोट्या छोट्या गोष्टी घ्यायची खूप सवय. हे मिनिसोमधून तिने मागच्या वेळी शॉपिंग केली होती, निधीबरोबर गेली होती त्यावेळी. आणि ही बॅग पण मनवाला बड्डे गिफ्ट आहे, जी तिच्या मावशीने दिलेली, तर ती वापरायला काढलेली तिने. सो सगळ्या नवीन नवीन वस्तू, नवीन शाळा चालू झाली की तेच एक्साइटमेंट असते मुलांना. तिने बॅग भरली आहे. ब्युटी स्टिच म्हणतात. हे ब्युटी स्टिच आहे. ही एंजल आहे स्टिचची बहीण.